हे डिस्कस करणार आहे. आपण कॅन्सर हॉस्पिटलला या कॅन्सरबद्दलच एक केस डिस्कस ओपीडीचा एक रुटीन दिवस होता. एक 33 वर्षाचा व्यक्ती अत्यंत मधुर व्यवस्थेत ज्याला चालता येत नव्हतं, पाऊस होता, तो माझ्या ओपीडीत आला. एक पाऊल काढून त्याला मी नव्हतं तरी त्या वेळेला तो कसा तरी वेदना सहन करत नाही. आत पोचल्यानंतर त्याला मी वर बेडवर चढवलं. बेडवर चढवल्यानंतर त्याला विचारलं, अरे बाबा काय त्रास होतो? तर 6 महिन्यापासून प्रचंड कंबर आणि चालायला खूप त्रास होतो. त्याला नंबर पेन खूप सिव्हिअर होता. ऑल कार्डिनल सगळं कार्डिनल्स प्रेझेंट होते. थोडा एक महिना पेशंटचा काय उपयोग करायला त्या वाटेची जी SLR टेस्ट होती पॉझिटिव्ह. आता पेशंटने सर्व जे काही पेनकिलर असतात, MSAID असतात ते घेऊन झालेले होते. जे PPI होते ते घेऊन झालेले होते. पेशंट एक ऑर्थोकडे जाऊन आलेला होता. त्यांनी EKG पासून दिली. त्याला जेव्हा विचारणा केली, बाबा रे तुझा FNAC रिपोर्ट होते, फाईन न्यूरल रेस्पिरेशन सायकोलॉजी, बाबा रे तुझी बायोप्सी झाली, काय म्हणता? आणि थोडा एक हा तोच संजीवनीला गेल्यानंतर त्याची जेव्हा बायोप्सी केली गेली, त्या बायोप्सीमध्ये तो जो पाठीचा मणक्याचा भाग होता, जिथं स्पायनल कॉर्ड आपला संपतो, जिथं फायबर गेट, दॅट वॉज इव्हिंग सारखोमा, कॅन्सर ट्युमर निघाला. आता माझ्या समोर एक 33 वर्षाचा व्यक्ती जो व्यवसाय अभिनेत्री करत होता, तर अत्यंत दुर्गम असं डायग्नोसिस घेऊन बसला होता. पूर्ण आयुष्य पासून बाकी होतं आणि डोळ्यामध्ये प्रकाश होते. प्रचंड दैवाला शब्दात सर आता माझं कसं तेव्हा सेवा कसं करणार याचं उदाहरण देतो. मी सुद्धा विचारात पडलो होतो की ब्रेकिंग बॅड जेव्हा डॉक्टर झाला तेव्हा तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल, जेव्हा तुम्ही त्या पोझिशनला असतो तर समोरच्याला डायग्नोसिस देणं हे सांगण्याचं काय अत्यंत डिफिकल्ट टास्क असते. ते आपण कशा शब्दात त्याची मांडणी करणार आहे असं सांगणार आहे. तरी मी त्याला सगळं समजावून सांगितलं. त्याला एक वेटिंग रूममध्ये 10 मिनिटं बसवायला सांगितलं आणि मला पहिले त्या क्षणाला आठ म्हणाली, आमचे गुरुवारी डॉक्टर अशी वेळ आणि आम्हाला सरांना कॉल करताना विचार करावा लागत नाही. सर मीटिंगमध्ये होते तरी त्यांनी कॉल सगळा बघतो. ते अत्यंत महत्त्वाचे ते समजतात, त्यांना कॉल केलेला आहे आणि ती मला डिस्कस करायची. त्यांना पूर्ण केस समजावून सांगितली की असा सर्वसामान्य सण आहे आणि त्याची आपल्याला कशा पद्धतीने मदत करते. त्यामुळे रुग्ण करायला एवढ्या नाशिकला तुला 10 मिनिटात डॉक्टर वेगळे सगळं आणि आपण त्याच्यावर चर्चा 10 मिनिटात गुरुजी रुग्णालयाचा प्रोजेक्ट आपण पाहिला किंवा डॉक्टर वेगळे सरांचा मला पाहिला. तुमचा एक पेशंट येणार आहे, त्या पेशंटला तिथं पाठवलं, पैशाला पाठवल्यावर तिथे डायग्नोसिस झाले. मुंबई कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर पेशंट जेव्हा चालता येण्याच्या परिस्थितीत नव्हता, त्याला योग्य वेळ जाण्याच्या आत, वेळ हातातून निघून जाण्याच्या आत डायग्नोसिस मिळालं, योग्य ट्रीटमेंट मिळालं. पुढच्या 6 महिन्यांनी पेशंट अशाच पद्धतीने चालत पण वेगळे आनंद. आणि आता तो जेव्हा तो धुळ्याचा वाटतो आणि परतणार आहे, तर कालच माझं भूषण सरांशी बोलणं झालेलं आहे. भूषण सरांना ते सगळे रिपोर्ट टाकले आणि आता तो कॅन्सर एक अत्यंत दुर्गम आजार आहे, ज्याचं अजूनही पूर्ण निदान उपलब्ध नाही. जर तो अशा एक्सटर्नल ऑर्गनमध्ये आहे की तिथं तो ऑर्गन एक्सरसाइज करून काढून टाकतं की ब्रेस्टमध्ये कॅन्सर हे गॅस काढून टाकलं.
DOP होतोय, जो रक्तस्राव होतोय आणि हिस्टेरेक्टॉमी सल्फिंगोफरेक्टॉमी गर्भपिशवी काढून टाकली, जिथं तो पार्ट काढून टाकता येतो तिथं तो कॅन्सर ते शरीर सोडून जातो. पण जिथं तो करता येतो तिथं तो एक्सेस करता येतो. जसा हा पेशंट होता, त्याच्या पॉडायपॅनाला असल्यामुळे जर कुठला ट्युमर एक्साइज केला असता तर त्याला चालताच आलं नसतं. अशा वेळी एक केमोथेरपी, एक रेडिएशन थेरपी, एक इम्युनोथेरपी, नवीन तर डेंड्रायटिस मॅनेजमेंट आलेली आहे, एवढे सोडलेलं आपल्याकडे ऑप्शनच नाही. आणि अशा आजारावर दुर्गम आजारावर जिथं ट्रीटमेंट ऑप्शनच आपल्याकडे अवेलेबल नाही आहे, असे आपण जेव्हा ट्रीटमेंट करत असतो, अप्रोच करत असतो, तेव्हा आपल्याला एक अत्यंत प्रामाणिक मेंटॉरची गरज असते. आणि आपण अत्यंत भाग्यवान आहोत की डॉक्टर राहुल सरांसारखे, डॉक्टर भुषणवाणी सरांसारखे अत्यंत प्रामाणिक मेंटॉर या खानदेश कॅन्सर हॉस्पिटलमध्ये आपल्याला लाभले. मला सांगताना अत्यंत आनंद होतो की त्यांना कॉल करताना रात्री 12 वाजता, रात्री 2 वाजता मला विचार करावा लागेल, गौरव बोल, आणि आम्ही केस डिस्कस करायला सुरुवात केली. सांगताना वाईट देखील वाटतं. माझ्या ज्या सासूबाई होता त्यांना यातून अनिकेचा कॅन्सर होता आणि तो जेव्हा डिटेक्ट झाला, तो सिरीजमध्ये डिटेक्ट झाला, त्यावेळेला मला आठवतं अजून मी भूषण सरांच्या डायरेक्ट घरी जाऊन बसतो. सरांना अनिकेचा कॅन्सर आहे, TM2 स्टेज आहे, मेटास्टॅटिक इम्प्लांट. या आजाराची जेव्हा ट्रीटमेंट चालते तेव्हा कुठे थांबावं, ही एक गुहा आहे. या गुहेच्या शेवटी इज देअर लाईट अँड द एंड ऑफ द हे. गुहेच्या शेवटी प्रकाश दिसतोय का? प्रकाश दिसत असेल तो प्रवास करावा, नाही तर तो प्रवास कुठे थांबवावा, हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असतो. आणि सरांच्या घरी गेल्यावर सरांनी मला तेच सांगितलं, म्हणून माझ्या मॅटेस्टॅटिस सांगितलं होतं, तू पाणी लावलं क्लोराईड टाकी तर 15 दिवसात परत तू पाणी तयार होतं. आणि जर वारंवार असं पाणी तयार होत आहे, किती वेळेला तुम्ही टॅपिंग करणार? आणि या वेळेला अत्यंत प्रामाणिक मार्गदर्शनाची गरज असते, जे फॉर्च्युनेटली मित्र म्हणून माझे शिक्षक म्हणून त्यांनी मला दिलं की नाही, वेळची वेळ आहे आणि आम्ही थांबतो. जाणाऱ्या व्यक्तीला अजून किती राहील. कॅन्सरवर संशोधन घेऊन आहे. संशोधनामध्ये या आजारावर मनुष्य पूर्णपणे मात करेल असा आपण विश्वास दाखवू आणि होणारच, त्याबद्दल मला शंका नाही. पण मी परत जर सरांचे आभार मानेल की त्यांनी वेळोवेळी पदोपदी खूप मार्गदर्शन आणि हेच मी तुम्हाला सांगतो की हे अशी रोलमध्ये घेऊन आपण ध्येयाने झपाटल्याप्रमाणे आपण त्याच्या मागे लागू. पण जेव्हा सेवकपूरसारखी संस्थेचा आपण भाग होतो तर ते तो प्रामाणिकपणा, की निस्वार्थ भाव तुमच्या अंगी जोपासला जातात आणि तुम्हाला एक योग्य पद्धतीने पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करता आणि मार्गदर्शन